मागे 2 दिवस पुण्यामध्ये पाऊस झाला म्हणून नाही, तर एका ताईंच्या मुलीचा बड्डे होता आणि त्यासाठी त्यांनी 80 वडापावची ऑर्डर दिली होती. त्याचबरोबर मी स्टेटसला सुद्धा ठेवून दिले, तर सोसायटीमधली आणि आजूबाजूच्या मैत्रिणींची सुद्धा वडापावची ऑर्डर आली. त्यासाठीच मी हा वडापावचा घाट घातला होता. भरपूर असे बटाटे उकडून घेतले, त्यानंतर साल काढून ते मॅश करून घेतले. मिक्सरमध्ये आलं, लसूण, हिरवी मिरचीचं वाटण काढलं आणि ते तेलामध्ये चांगलं परतून त्यामध्ये हळद घातली आणि मॅश करून घेतलेल्या बटाट्यावरती घालून घेतलं. कोथिंबीर घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं. काही बटाटे अजून उकडत आहे. हे 2 लॉटचे बटाटे उकडून त्याचा मसाला बनवून झालेला आहे. आता त्याचे वडे बनवून घेते. सुरुवातीला तर अशा छोट्या छोट्या चकत्या बनवून घेतल्या, त्यामुळे वडे बनवायला सोपं पडतं. त्याचबरोबर ज्या छोट्या मोठ्या ऑर्डर आलेल्या आहेत त्या साईड बाय साईड पॅकसुद्धा करता येतात. मिरच्या तळून घेतल्या आणि लगोलग त्याच कढईमध्ये मी वडेसुद्धा तळून काढले. ज्यांची 80 वडापावची बल्क ऑर्डर होती ती बल्क ऑर्डर पहिल्यांदा बनवली. त्यासाठी लागणारी चुऱ्याची चटणी बनवली आणि ती ऑर्डर जी होती ती व्यवस्थित पॅक करून ठेवली. त्या ताईंना ऑर्डर रेडी असल्याचे सांगितले आणि त्या येऊन घेऊन पण गेल्या. इथे फीडबॅक काही लावलेले आहेत, व्हिडिओमध्ये बघू शकता. सर्वांना खूप आवडला वडापाव. आता माझ्यासोबत तुम्हीसुद्धा वडापाव खायला या आणि अजून जर सबस्क्राईब आणि फॉलो केलेलं नसेल तर नक्की करून जा. अशाच काही ऑर्डर्स करायच्या असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. धन्यवाद.